नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आणलं आहे बघा एका गावामध्ये. एकदम जुनं असं गाव आहे, बघू शकतो आपण. फणसाची झाडं बघायला लागलेली. फणस एकदा नक्की बघून घ्या. मरणाचे फणस आहेत, खायला जिथे कोण नाही इतके फणस आपल्याला इथे बघायला मिळतात. बघू शकतो आपण. आमचं बालपण इथे गेलेलं आहे. ह्या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. बघू शकतो इकडे खाली मळे बिळे आहेत. इकडे आपण क्रिकेट वगैरे खेळायचो, ते मळे वगैरे आपल्याला इकडे दिसत आहेत. त्याचबरोबर असलेली फणसाची झाडं आपल्याला बघायला मिळतात. देवघर आहे, देवघर पण आपल्याला समोर बघायला मिळतं. इकडे देवघर आहे. आंब्याची झाडं बघा. आजकाल इकडे कोणी आंबे खायला येत नाही. हा आंबा पहिल्यांदा खूप धरायचा. हा आंबा खाल्यावर डिंक लागतो घशाला. ज्यांना आंबा खायची सवय आहे त्यांना माहिती आहे, डिंक्यारा आंबा आहे हा. खाल्यानंतर डिंक लागतो. पण बघू शकतो आपण की आता कोणी नाही, लहान पोरं वगैरे कोणी इथे आपल्याला दिसत नाही. जे आंब्याच्या पाठून धावतील, लहान पोरं आहेत ते आपल्याच खेळांमध्ये मस्त आहेत. त्यामुळे आंबे असेच फुकट जाणार आहेत पडून. कोणीसुद्धा खाणार नाही असे आंबे आहेत. अशी अवस्था झालेली आहे. हा पाट होता, इकडे आम्ही खेळायला यायची. या बावडीवरती पाणी प्यायला यायचे क्रिकेट खेळल्यानंतर. इकडे मैदान होतं. बावडी आहे इकडे. बावडीच्या बाजून रस्ता. इथे एक आंबा होता, चाप्यातला आंबा म्हणून. मोठे मोठे आंबे धरायचे त्याला. तो पण तोडला आता. इकडून रस्ता गेलाय बहुतेक, कुठेतरी नवीन बांधकाम झालं आहे. इथे पण एक आंबा आहे, सोप्यातला आंबा म्हणायची याला. ह्या आंब्याची पण वाट लागली. असं कोकणाची अवस्था भकास झालेली आहे सध्या. सगळे जे काही लोक आहेत ते नोकरीनिमित्त, कामधंद्यानिमित्त मुंबईला गेले आहेत. आणि मुंबईला गेल्यामुळे गावी आता कोण उरलेलंच नाही. जे कोण म्हातारे शेतकरी असतील, वयोवृद्ध माणसं, ती तेवढी आपल्या कोकणामध्ये उरलेली आहेत. लहान पोरं ती सोडली तर बाकी आता कोणी कोकणामध्ये राहिलं नाही. बघू शकतो आपण आंब्याची रास पडते पुरी. हा आंबा जो आहे, ह्या आंब्याची पावसाळा जवळ आला की रास पडते अक्षरशः. आणि कोणी खायला नसतं, इतका आंबा फुकट जातो इकडे. बघू शकतो आपण ह्या वाळीमध्ये मरणाचा आंबा इथे फुकट जातो. पण खायलाच मुलं वगैरे कोण नाही आहेत. इकडे मैदान होतं आमचं, इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. इकडे क्रिकेट वगैरे खेळायचो. बघू शकतो आपण इथे मैदान होतं. हा आमचा 6 होता. इकडे वडाचं झाड, वटपौर्णिमेला वड घेऊन जायचो. इकडून आता वाट गेले, नवीन घरं झालेत बघ. परंतु बघू शकतो माणसं कोणत नाहीत. 5 घरं होती इनमिन मोजून. आज अवस्था अशी आहे की कोणीसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळत नाही. ठराविक काही लोकं सोडली शेतीची कामं करण्यासाठी. हा वरती शेंबवणे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये जाणारी वाट आहे. जुन्या कालचा पूल तुम्हाला दाखवतो, एक साकव आहे, तो पूल तुम्हाला दाखवतो. भर दुपारचं ऊन आहे, वाजलेत 12:30च्या पुढे. आणि तुम्हाला माझं गाव दाखवतो आहे मी. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही शेती पूर्वी केली जायची. आजकाल बघू शकतो अवस्था बेकार झालेली आहे. इकडून रस्ता गेला आहे हा शेंबवणेला. इथून पहिला साकव होता, लाकडी साकव, तो अजून पण इथे आहे. या साकवावरनं आम्ही चालत तिकडे जायचो जर गावामध्ये ते जायचं असेल तर. आज त्या साकवाची एक आठवण म्हणून राहिली आहे. बघू शकतो हा तो जुना साकव आहे, लाकडी बांधकामाने केलेला. बघू शकतो आपण. त्याच्या व्यतिरिक्त आता काही राहिलं नाही. आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी, तिकडे बावडी आहे पण ती बावडी सुकलेली आहे. इकडे एक बावडी आहे, आगट्यांची बावडी म्हणून तिला ओळखलं जातं. त्याच्यामध्ये राहाट होता. आताच्या मुलांना राहाट म्हणजे काय ते पण कळणार नाही कदाचित. राहाट म्हणजे मडकी लावलेली होती खूप सारी, पायाने ढकलायचा असायचा. इथे व्हाळ आहे आमचा. ह्या व्हाळाला मस्त पावसाळ्यामध्ये पाणी असतं, मजा एकदम. भरलेला तुडुंब व्हाळ तेव्हा बघायला मिळायचं. आणि आज उन्हाळ्यामध्ये आलो आहे त्यामुळे बघू शकतो इथे काही नाही आहे. पण जे जुन्या आठवणी आहेत, त्या जुन्या काळातल्या आठवणी मात्र जागृत होत आहेत. त्या आठवणींना मात्र उजाळा मिळतो इथे. त्यामुळे मी मुद्दाम इकडून फिरतो आहे. हे मैदान होतं, इथे आमची क्रिकेटची मॅच भरायची. ही जी मळी आहे, मळी किंवा आता त्याला आपण कोपरे बोलतो. समोरचा जो बांध दिसतोय मोठा, तिकडे 6 असायचा. आणि ह्या मळीमध्ये आपली मॅच वगैरे भरवली जायची. लहानपण इथेच गेलं या गावामध्ये माझं, ह्या वाडीमध्ये. त्यामुळे सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत, इथे आपलं ह्या मळीमध्ये बरोबर आपलं क्रिकेटचा पिच असायचं. इथे बॅटिंग करायचो आपण आणि इथून
सिक्स वगैरे समोर तिथे आपल्याला बघायला मिळतं, तिथे आपलं सिक्स असायचं. ह्या फणसाखाली प्यावेली नसायचं. झालं आता खूप सारी झाडं नष्ट पण झाले आहेत, नवीन वाटा आले आहेत. परंतु जुन्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी काही गेल्या विसरता येत नाही. जरी हे वृक्ष किंवा भकास दिसत असलं तर एकेकाळी इथे मुलांचा गाजावाजा होता, इथे मुलं खेळायला यायची आणि सगळेजण खूप मिळून मिसळून राहायचे. भांडणं पण व्हायची, तरी पण एकोपा होता. पण आज असं झालं की प्रत्येकजण नोकरीधंद्यानिमित्त कामानिमित्त शहरामध्ये गेला आहे आणि त्यामुळं गावी कोण नाही. हे बघू शकतो भाजावळ किल्ले आहे. इथे भाजावळ करण्यासाठी याला तुम्ही ओळखलात काय बघा, हे काय आहे तर ते शेण आहे गुरांचं आणि त्याच्या हे केल्यानंतर भाजल्यानंतर त्याचं एक कापसासारखं असं पातळ अशी राख बनते शेणी, ती इथं आपल्याला बघायला मिळते. बघू शकतो लागून लागून बावड्या आहेत. इथे 2 बावड्या आहेत. ह्या बावडीचं पाणी प्यायचो आम्ही क्रिकेट खेळत असलो तर. इथे पेरूचं झाड आहे, ह्या पेरूचे पेरू खायचो आम्ही. बघू शकतो आता एक बावडी, बावडीच्या आतमध्ये बघूया आपण काय दिसतंय काय. बघू शकतो जुनी कप्पी, जुनी बावडी. पाणी पण बघू शकतो कसं आहे.